आज विषय आहे खाटकुटचा. तर भावानं सकाळ सकाळ उठलो. आज ज्यादा दुटी होती त्यामुळे दुट्या काय लागत नाही त्या. भाव आमचा झोपला होता, त्याला काय झोपू दिलं नाही. दस्तगीरनं ओढून ओढून उठवला. एक जण आला कार्यकर्ता बारका 100 मिक्सरच घेऊन. मी आलो डेपत, कार्यकर्ता पारावर बसलो निवांत. तर हाके म्हणला चल काहीतरी नियोजन लावू. त्याला गाठला मध्ये थेट आणला पाकाच्यावर. त्याला म्हटलं पहिल्यांदा पाकाच्या पाल, त्याशिवाय आमचा दिवस निघायचा नाही. तेथून सरळ आलो खाटकुटच्या गल्लीत. छोटे वस्तात होतं, त्यांना म्हटलं 1.5 किलो द्या. छोटे वस्तांना दिलं खाटकुट. परत आलो भाजी मंडईत. एकाकडं आलं घेतलं, दुसऱ्याकडं घेतलं कांदा, ह्या भावाकडं कोथमीर घेतली ना आलो रूमला. मिक्सर असल्यामुळं काम ओके झालं. परत आलो दही घेतलं. परत मावशीकडे आलो. मावशीला म्हटलं ज्वारीच्या भाकऱ्या द्या. मावशीनं गरगरीत फुगवून ज्वारीच्या भाकऱ्या दिल्या. चिकन कांदा भाकरी एकदम टॉपचा विषय झालता या मंडळी जेवायला. मग काय घेतली गाडी. दिनू आणि दिनूची बायको आलती. दिनूच्या बायकोला सोडलं तोपर्यंत खंडो दिसला. येथून आलो रूमच्या खाली. 1 तासभर क्रिकेट खेळला आणि 4 तास झोप काढली. परत फ्रेश झालो आणि थेट गाठलं भेळच दुकान. भेळण वडापाव काच काढून खाल्लं. परत खाल्लो बदाम शेप. एवढं सोडून पाकाच्यावर झालो. पाकाच्या पेल्याशी आपला शेवड होत नाही. मग काय दिन्याला घालवला आणि थेट आलो रूमवर. घेतलं तागन गळगळीत पेलो. गाडीला लागलेलं ताण आलो तिला गळगळीत त्याला पाजलं. तोपर्यंत वडेट वाढणं पाणी भरून ठेवलं होतं. तर आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.